अंबिका किराणा स्टोअर प्रेझेंट जय हनुमान नेरे G2 11 या संघाला आपण पाहतो. विरोधामध्ये असणार आहे प्रणय अँड मिहिका 11 तिरंगा शिवकर. दोन्ही टीम्सना भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडा रसिक बांधवांचं आपण स्वागत करू आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जाणार आहोत. या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव येथे लढवय्यांच्या सदाशिरी, रणफंदीची जात आमची कोण आमा भयभीत करी. ज्या मातीत रंगलो मी ती माझी रंगभूमी, ज्या मातीत दंगलो मी ती माझी कर्मभूमी. अरे तुटल्या जरी नसा फुटली जरी छाती, हृदयातून आवाज एकच येईल छत्रपती छत्रपती आणि छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊ आणि या डावाची आपण सुरुवात करत आहोत. विजेता वर्सेस विजेता ही लढाई. अर्थातच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. एका बाजूनं अंबिका किराणा स्टोअर प्रेझेंट जय हनुमान नेरे G2 11 आणि विरोधामध्ये आपण पाहतोय प्रणय अँड मिहिका 11 तिरंगा शिवकर. या दोन टीमच्या विरोधामध्ये ही लढाई असणार आहे. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटनं गोलंदाजी तयार. हलक्या हाताने आपण पाहतो हाल्फ हेलिकॉप्टर गोपनी सारखी बॅट फिरवल्या फिल्डिंग साठी होते तिकडे. संदेश पाटील बॉलला अडवू शकले नाहीयेत. पहिल्याच बॉलवरती चौकारानं हे घमासान युद्ध सुरू होत आहे. 4 धावा. युक्त खर तर पुरस्कृत आज आपण पाहतोय संघ खेळतोय शिवकर आणि अंबिका किराणा स्टोअरचे सर्वा. त्यांना आपण पाहतोय आज त्यांनी टीम नेरेला पुरस्कृत केलेला आहे. लेगबायच्या स्वरूपात धाव मिळण्याचा पंचांचा संदेश आलाय. या बॉलवरती आपल्याला एक क्विक सिंगल पाहायला मिळतं. टीमची धावसंख्या 5 धावा आहेत, जिकडे बिना गड्याचा मोबदला आहे. वासुदेव पहिलं षटक टाकण्यासाठी टीम शिवकरच्या माध्यमातून. छोट्या सणीचा हा प्रतिभावंत खेळाडू अनेक मैदानं ज्यानं गाजवलेले आहेत. आज या मैदानावरती तो उतरलाय. विरोधामध्ये खेळण्यासाठी उजव्या हाताचे खेळाडू आहेत. प्रवीण चोरगे 4 दिल्यात. हलक्या हातानं कट करायचा प्रयत्न. फर्स्ट स्लिप मध्ये डिरेक्ट हिट काम बनून जाईल, परंतु नाही. कारण की सचिन मोरे म्हटलं तर मग तितकाच समंजसपणा या खेळाडूमध्ये. जर्सी नंबर 31 मिस्टर आयकॉनिक. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यानं व्यावसायिक गटामध्ये आपली वर्णी लावली असा आयकॉनिक खेळाडू ज्याचं नाव आहे मिस्टर आयकॉनिक. आज जबाबदारी असेल खांद्यावरती. 5 झालेत. बिनागाड्याचा मोबदला. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. चौथा चेंडू वासुदेव. यावेळेचा बॉल हलक्या हातानं कट करायचा प्रयत्न आपण पाहिलेला आहे. डिफेन्स करण्यासाठी आपण पाहतोय पटाईत आहे खेळाडू. खास करून सुरुवातीला स्टे ऑर्डर ते काढतात. खास करून क्रिकेट म्हटलं तर मग क्रिकेटमध्ये असं म्हणतात पहिली उडी जो संघ लगावतो त्याच्या जिंकण्याचे चान्सेस जास्तीत जास्त वाढत जातात. असं म्हणतात ना की वेल बिगन इज अ हाफ डन. तुमची चांगली सुरुवात म्हणजे विजयाचा अर्धा पल्ला तुम्ही तिथेच निश्चित करता. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करणं किती महत्वाचं असतं हे सर्वांना माहिती आहे. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं की पाली संघ पॉवर प्ले तोडू शकला नव्हता. परिणामतः त्यांना हार पत्करावी लागली होती. या मॅच मध्ये आता आपण पाहतोय पॉवर प्ले कॅपिटलाइज केला जाईल का हाही प्रश्न आहे. समोर फलंदाज प्रवीण चोरगे सिक्सर किंग उर्फ बाली. गोलंदाजीसाठी वासुदेव. षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. ओव्हर द विकेट ना चेंडू वेगानं रिलीज केला. टप्पा पडल्यानंतर बॉलला इलिगेशन. अगदी आपण पाहिलं हा मी म्हणेन चेंडू नाही तर जलता निखारा फेकला होता बालीवरती. पूर्णपणे बालीला मात्र शांत उभं ठेवलंय. बचावात्मक भूमिका यावेळेला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सचिन मोरेकडून झाली. त्या आधीच्या बॉलवरती बालीकडून झाली होती. डिफेन्सिव्ह क्रिकेट त्यांनी खेळला होता यॉर्कर लेनच्या बॉलवरती. आता या बॉलवरती आघात करायचा जरूर प्रयत्न होता, परंतु घात होऊ शकला असता. हा निर्धाव चेंडू आला. शेवटचा एक बॉल या षटकामधून शिल्लक आहेत. 6 झालेत. यावेळेला जाऊ दिलंय. बॉडी पासून दूर ठेवायचा प्रयत्न होता. पंच बोलालेत. द्वारकानाथ सरांचा इशारा.
अगदी शाहरुख खानच्या स्टाईलनं इशारा दिलाय. वाईट बॉल आहे. अतिरिक्त एक धाव आहे. एका धावेनं 7 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतोय. 7 धावा बिना गड्याचा मोबदला. अजूनही एक बॉलचा खेळ बाकी. पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये. आंबिवली गावातील युवा तरुणाईनं हा लगावलेला जोश आणि आज आपल्याला जल्लोष पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल हलक्या हातानं तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळलाय. डिफेन्सिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. सिंगल आपल्याला थँक्यू व्हेरी मच. आणि या ठिकाणी आपण पाहतोय खरं तर माझी सरपंच बेलवली सतीशजी पाटील साहेब यांना आपण पाहतोय. त्यांना आपण विनंती करूया. सतीशजी पाटील साहेब आपण यावं मंचावर. आणि त्यानंतर नरेशजी पाटील साहेब माझी उपसरपंच यांना सुद्धा विनंती करूया. या पण मंचावर आपलं हार्दिक स्वागत. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. 8 आल्यात. इकॉनॉमिकल स्पेल दिलाय वासुदेव. अगदी आपण पाहतोय शिवकर संघासाठी या युवा यंगस्टरांना सर्वांना इम्प्रेस केलंय. आणि खास करून मग तिरंगा शिवकर या संघामधून खेळत असताना आपण पाहतो की या खेळाडूचा जो डाव आहे खास करून गोलंदाजी ती सर्वांना नक्कीच इंटरेस्टिंग आणि हवीशी वाटते. आणि म्हणूनच आपण पाहतो आस्था गायत आता मात्र जे पॉवर प्लेचं षटक आहे ते हाताळण्यासाठी या गोलंदाजाला प्रेम गायकवाड जास्तीत जास्त वापरतो. पहिलं षटक हाताळलं वासुदेव आंग्रेनं. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रेम गायकवाडचा वापर केला जात आहे. कसा होणार आहे खेळ, किती धावांपर्यंत थांबवतील हा प्रश्न दुसऱ्या बाजूने पडलाय की किती धावा होतील हा प्रश्न. नेरे म्हटला तर मग एक ताकदवर संघ, एक बलाढ्य संघ, एनडी डिव्हिजन मधून सर्वाधिक बलवान संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. खास करून मग समोर आपण पाहिलं होतं. ओ ओ फटका छान आहे. संदेश पाटील पुन्हा एकदा चूक घडली आहे. बॉल निघून जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. लॉफ्टेड ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्हचा फटका, सीमारेषा बाहेर, षटकार. या मोठमोठ्या संघांना अगदी ठाणे परिसरामध्ये जाऊन परास्त करणारा संघ आहे. आणि आज विरोधामध्ये शिवकर आहेत. ड्राईव्ह करायचा प्रयत्न आहे. फटका फसला यावेळेला संदेश. आता मात्र चूक घडणार नाहीये. सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. फलंदाज बाद होतोय. सिक्सर किंग बाळीची विकेट मिळते. पहिला धक्का अंबिका किराणा प्रेझेंट जय हनुमान नेरेला. क्या बात आहे. 14 धावा धावफलकावरती, जिकडे एक गड्याचा मोबदला 10.50च्या सरासरीने चालत. प्रेम गायकवाड वरती पहिल्याच बॉल वरती आक्रमण चढवलं होतं आणि ते आक्रमण पाहता आता कुठेतरी बॅकअप हवाय या गोष्टीला हेरलं कॅप्टन कुळ. अगदी आपण पाहिलं की प्रेम गायकवाड आता मात्र त्यानं आपल्या खात्यातील एक अस्त्र टाकला आणि ते अस्त्र झेलता आलं नाही. प्रवीण यावेळेला मात्र बाद झाला आणि हा पहिला धक्का टीम नेरेला बसला. अगदी आपण पाहिलं बॅकअप देणार नाही तो प्रेम गायकवाड कसला असणार. कारण जर आपण या आधीचा क्रिकेट पाहिला तर प्रेम गायकवाड हे नाव आपल्याला टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अनेक साऱ्या युवा खेळाडूंच्या असेल त्यानंतर जे जाणकार क्रीडारसिक आहेत त्यांच्या आपल्याला जिभेवरती ओठावरती पाहायला मिळायचं. का? कारण त्यामागचं कारण आहे त्याचा खेळ तसा राहिलेला आहे. आणि आताही आपण पाहतोय त्या अनुभवाची तो शिदोरी वापरतोय. जर विचार केला 10 वर्षापासून हा खेळाडू चांगला क्रिकेट खेळतोय शिवकर संघासाठी आणि शिवकरचा ट्रम्प कार्ड म्हणून देखील शिवकर संघ मुळात ओळखला जायचा प्रेम गायकवाड मुला. यावेळचा बॉल चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. अगदी आपण पाहतोय पूर्णपणे यावरती मैदानामध्ये आलेला रोहन पाटील बॉलकडे बघतच राहिला. हा खेळाडू म्हटलं तर तेवढा समंजसपणा असलेला खेळाडू आहे. खास करून या खेळाडूचा माइंडसेट जो आहे मैदानामध्ये खेळण्याचा तो तेवढाच चांगला आहे. यामागचं कारण देखील सांगेन. दरम्यान या खेळाकडे जाणं महत्वाचं. पहा किती दर्दी पद्धतीनं बॉलला खेळलं गेलं. त्यांना माहित होतं की खोलवर बॉल आला त्याला दिशा देणं महत्वाचं आहे आणि तेच केलं त्यानं. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक
टेनिस क्रिकेटचा ग्रामीण टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून जी स्पर्धा गणली जाते त्या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहिलं की या खेळाडूला बेस्ट बॅट्समन हा अवॉर्ड मिळाला होता आणि नेरे संघाला आपण पाहिलंय की तिकडे अगदी या खेळाडूचा दबदबा देखील होता आणि तो खेळाडू आहे 5 बॉलमध्ये 5 सिक्सेस लगावल्यानंतर 6व्या बॉलला डिफेन्स करत गोलंदाजाचा सन्मान ठेवणारा हा खेळाडू आहे रोहन पाटील. वाईडचा इशारा पंचांचा यावेळेला सचिन साठी बॉल होता. अगदी आपण पाहतोय पंचांनी वाईड दिलेला आहे. एक धाव येते एका धावेनं धाव फलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळतात त्या म्हणजेच 16 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या होत्या या षटकामधून आतापर्यंत 8 आल्यात. षटकातील काही चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. पुढचा बॉल फटका खेळलाय ऑफ साईडच्या दिशेमध्ये फिल्डर आहेत डिरेक्ट हिट काम बनून जाईल परंतु नाही. थ्रो थोडा वाईड गेलाय आणि धाव पूर्ण करत असताना आपण फलंदाजांना पाहतोय रिस्की रन जरूर होती परंतु ती कंप्लीट केली. धावा मिळतायत 9च्या सरासरीनं आपण पाहतोय यावेळेला संघ जाऊन पोहोचलाय पुढे. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती. थँक्यू. खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय मुकुंदजी झाडे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. कूलर मॅन्युफॅक्चर म्हणून आपण पाहतोय मुकुंदजी झाडे साहेब यांना आपण पाहतोय त्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत. इथे आपण पाहतोय यावेळचा बॉल पंचांनी वाईड घोषित केलेला आहे आणि या बॉलवरती आपल्याला जरूर टीमची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 18 वरती जाऊन पोहोचलेले आहे. 18 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. रोहन पाटील ऑन स्ट्राईक त्याच्यासाठी हा बॉल खोलवर टप्प्यावरतीच बॉल ठेवले जात आहेत. खोलात टाकण्याचा प्रयत्न प्रेम गायकवाडचा मास्टर माइंड प्रेम त्याला माहिती आहे रोहन म्हटलं तर बाहुबली खेळाडू प्रचंड ताकद आहे या खेळाडूमध्ये आणि बॉलला ज्या वेळेला आघात करतो ना बॉल अक्षरशः वेदनेनं विवळतो. त्यामुळे त्याला आपण एकतर खोलवर टप्प्याची नाहीतर बॉडी पासून चेंडू दूर ठेवायचीच इथे चाल चालावी आणि त्याच उद्देशाने होते. षटक संपलंय. दुसऱ्या 2 षटकांचा खेळ झालाय. 19 धावा धाव फलकावर. थँक्यू व्हेरी मच. आणि खरं तर आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये जय बापदेव ग्रुपनं खरं तर 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य दिलंय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या म्हणजे बापदेव ग्रुपसाठी आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय कूलर मॅन्युफॅक्चर मुकुंदजी झाडे साहेबांच्या ठिकाणी शुभ आगमन आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. थँक्यू. नक्कीच देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं. देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेणाऱ्यानं घेता घेता देणाऱ्याच्या हातही घ्यावे. अगदी आम्हाला तुमच्यासारखी दानशूर वृत्ती प्राप्त होऊ दे अशा आपण आशा व्यक्त करूया. समाजसेवेचं वर्तव्य कळलं ज्याने अंगा खांद्यावरती पेळलं असा बापदेव ग्रुप आहे आपलं. नक्कीच आम्ही मनापासून इथे आभार व्यक्त करतोय. दरम्यान एक अनाउन्समेंट आहे पहा. MS46 BD 5918 5918 ज्यांची कोणाची रिक्षा आहे ती अडचणीमध्ये आहे. अगदी आपण पाहतोय ती रिक्षा आपण जाऊन लगेच पाहावी आणि सतर्कता थोडी बाळगावी. यावेळेचा बॉल आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू जरूर आपण पाहिलेला आहे. नवनाथ गायकर किरवलीचा ओम नर्मदेश्वर संघाचा खेळाडू त्यांना आपल्यापर्यंत सूचना पोहोचवल्या त्याचे आपण आभार मानूया. कारण की आजकाल आपण पाहिलं ना तर माणुसकी खूप कमी उरलेली आहे. अशी फार थोडी माणसं पाहायला मिळतात. म्हणतात ना की जंगलामध्ये आता चंदन काहीच तरी जंगलामध्ये पाहायला मिळतो. हा किरवलीचा मी म्हणेन चंदन आहे आणि नुसता चंदन नाही लाल चंदन आहे. पा झेल तिकडे मिळत आहे. डाव कोसळला जातोय. अजून एक धक्का दिला जात आहे. यावेळेला फलंदाजी करत असताना टीम नेरेला दुसरा फलंदाज बाद. थँक्यू व्हेरी मच. या दरम्यान आपण विनंती करूया सन्माननीय मच्छिंद्रजी ढवळे साहेब शिवकर यांना आपण विनंती करूया या मंचावर आपलं हार्दिक स्वागत. या दरम्यान आपण पाहतोय खरं तर कूलर मॅन्युफॅक्चर जंको कंपनीचे सर्वा सन्माननीय मुकुंदजी झाडे साहेब त्यांच्या समेत युवा उद्योजक मंदारजी पाटील आणि संकेतजी निगुकर या तिघांची या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. थँक्यू.
अगदी आपण पाहतो अनेक सारा चाहता वर्ग आंबिवली संघाच्या सेवेत आज आपल्याला पाहायला मिळतो. खास करून मदत आहे, सहकार्य आहे. मग लोणिवलीचे आपले एक प्रसिद्ध खेळाडू खास करून किशोर बर्वे आपल्याला पाहायला मिळतील, आपल्या सेवेत आहेत आणि आज या सामन्यासाठी आनंद घेत आहेत. तसेच अनेक सारे आपल्याला मान्यवर मंडळी पाहायला मिळतील आपल्या सोबत आज जॉईन झालेले आहेत. सर्वांचं आपण इथे स्वागत करूया. थँक्यू. आणि याच दरम्यान आपण पाहतोय खरं तर लक्षा बल्ली बावऱ्या बैलाचे मालक सन्माननीय संदीप शेठ गाताडे यांचं या ठिकाणी शुभ आगमन. आणि त्या दरम्यान त्यांच्या समेत आपण पाहतोय आमचे युवा उद्योजक आतिशभाई घनसोलकर यांना आपण पाहतोय. आणि माझे सरपंच राजारामजी पाटील साहेब ज्यांना खरं तर खूप मोलाचा वाटा या स्पर्धेमध्ये उचललाय. आणि त्यांच्या समेत सर्व मान्यवरांचं आपण करूया हार्दिक स्वागत. आणि राजूभाई तुपे यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन, त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. थँक्यू. क्या बात आहे. 20 धावा धावफलकावरती 2 गड्यांचा मोबदला आहे. गोलंदाज तयार, राऊंड द विकेटनं गोलंदाजी होती. या वेळेला तेवढाच चांगला गोलंदाज. क्या बात आहे. साईनाथ मागील मॅच मध्ये या साईनाथनं अगदी आपण पाहिलं की छान गोलंदाजी केली होती, पूर्णपणे फलंदाजांना डॉमिनेट केलं होतं. मी एक वेळ म्हणेन सचिन मोरेला डॉमिनेट करणं एवढं सोपं नाहीये. सचिन मोरेच्या विरोधामध्ये ही कामगिरी होणं खरंच खूप चांगली कामगिरी आहे. साईनाथ अगदी आपण पाहतोय अनएक्सपेक्टेड. ओ व्हॉट अ बॉलिंग. जबरदस्त गोलंदाज आहे. 5 चेंडू आतापर्यंत त्यानं फेकलेत, 1 विकेट संपादन, धावा खर्च केल्या 2. सुपर बॉलिंग अटॅक. ही देखील आपण लेग बायची धाव पाहिली आहे. त्यामध्ये जर विचार केला मग एकच धाव गोलंदाजच्या कोट्यातून आतापर्यंत आलेली पाहायला मिळाली. जबरदस्त गोलंदाजी. 20 वरती संघ होता, 21 वरती जाऊन मजल मारेल. 21 धावा, षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकाची शेवटची भैरवी बाकी आहे, म्हणजे अंतिमचा 1 बॉल आता शिल्लक आहे. किती धावा बनवल्या जातील यासाठी सर्व आकर्षित आहेत. अंबिका किराणा स्टोअर प्रेझेंट, जितू 11 जयनमान नेरे संघ मैदानामध्ये फलंदाजी करतोय. विरोधामध्ये तेवढाच ताकदवर संघ आहे. क्या बात आहे. गुड लाईन स्पॉटचा अपटी बार बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉलला वेग आणि उचल या 2 गोष्टींचा संगम दिलाय. निर्धाव चेंडू येतोय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर तिसरा षटक आलं साईनाथचं. या षटकामधून फक्त आणि फक्त आपण धावा येताना पाहिल्या 2. एकूण धावा 21. या दरम्यान आपण पाहतोय खरे तर या स्पर्धेमध्ये खूप सारे दानशूर दाते आपण पाहिलेत. आणि एक दात्यापैकी आपण पाहतोय खरं तर संदीपजी म्हात्रे साहेब नेरे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. आणि व्यासपीठावर आपण पाहतोय मंदारजी पाटील साहेब उद्योजक, संकेतजी निगुकर उद्योजक, मुकुंदजी झाडे साहेब जंको कंपनी मॅन्युफॅक्चर कूलर, राजूजी तुपे साहेब, रमाकांतजी नांदिवकर आणि नरेशजी म्हात्रे साहेब. आणि त्या दरम्यान आपण पाहतोय माजी सरपंच राजारामजी पाटील साहेब यांना आपण पाहतोय, ज्यांचं खूप मोठं योगदान लागलंय. आणि त्यांच्या या मान्यवरांच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल 10,000 रुपयाचा आर्थिक सहाय्य लाभलंय. आणि लक्षा बल्ले बावऱ्या ग्रुपचे अध्यक्ष अर्थात या ग्रुप बैलांचे मालक संदीप शेठ गाताडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल 25,000 रुपयाचा आर्थिक सहाय्य लाभलंय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू व्हेरी मच. ओ माय गॉड, क्या बात आहे. काय फलंदाजी पा सचिन मोरे. अँड नॉट ओनली सचिन मोरे बट ऑल्सो मिस्टर आयकॉनिक सचिन मोरे. हा खेळाडू जो आहे, हा खेळाडू लांबलचक सिक्सेस मारणारा फलंदाज आहे. त्याच्या बॉडीवरती तुम्ही जाऊ नका, कारण हा खेळाडू म्हटला तर मग नेरे टेनिस क्रिकेट विश्वातील पुष्पा फलंदाज आहे. इतक्या जोरदार पद्धतीनं बॉलवरती आघात करतो. आपण पाहतो अनेक फलंदाज आहेत जे बॉलवरती ज्या वेळेला आघात करतात ना, बॉलला अक्षरशः वेदना होतात, बॉल वेदनेनं विवळतो. परंतु सचिन मोरे असा खेळाडू आहे जो या बॉलवरती आघात करतो ना, बॉललाही गुदगुद्या होतात आणि बॉल प्रेमानं आहा म्हणता सीमारेषा पार जात असतो. इतकी सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त आपण पाहतोय फायटिंग देण्याचा प्रयत्न. आता मात्र कमबॅक करतोय. 27 झाल्यात, 2 गड्यांचा मोबदला आहे. खरं तर आपण पाहतो या ठिकाणी माजी सरपंच सन्माननीय राजारामजी पाटील साहेब आणि यांच्या माध्यमातून माझ्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. एकदा जोरदार टाळ्या. नरेशजी म्हात्रे साहेब, संदीपजी उत्तेकर लोणिवलीवाडी आणि राजूभाई तुपे यांना आपण पाहतोय. आणि नरेशजी म्हात्रे आणि रमाकांतजी नांदेवकर यांना आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर.
यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून इनिंग ब्रेक मध्ये खरं तर सन्मान करणार आहोत. थँक्यू. एक बक्षीस आलेलं आहे. जर चेतन ढवले यांनी झेल पकडला तर वैभव पाटील सर विगर यांच्याकडून आपण पाहतोय 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. परंतु त्यात चान्सेस बनतायत कुठे? सचिन मोरेला जसा जसा सूर गवसलाय तसा तसा तो हल्ले करतोय आणि हल्ला कल्लोल फलंदाजी पाहायला मिळतंय. सलगचा येतोय दुसरा षटकार. ओ माय गॉड, लास्ट प्रिव्हियस बॉल आपण पाहिला. आता नो बॉल आलाय आणि ही मेजवानी मिळाली आहे टीम नेरेसाठी. एक धाव अजून देखील एक्स्ट्रा ऍड केली जाईल. 9+1 7 धावा मिळतील. टीम जाऊन पोहोचतीये या वेळेला एकूण 34 धावा धाव बोर्डावरती. फायटिंग मात्र शेवटच्याच. थँक्यू. खरं तर सचिन मोरे बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये आहे आपण पाहिले आणि आमचे माजी सरपंच राजारामजी पाटील साहेब यांच्याकडून कॅश प्राइज लागले आहे. जर षटकार हॅट्रिक ठोकली तर 2,000 रुपयाचं कॅश प्राइज. ऑन द अटॅक उंबरठ्यावरती उभा देखील आहे षटकार हॅट्रिकच्या बिट्टू. अगदी आपण पाहतोय आता मात्र या वेळेला तुटून पडलाय. ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की एक म्हण आहे, तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले. अगदी आपण पाहतोय तानाजी मालुसरे तशी लढाई देतोय या वेळेला फलंदाज सचिन मोरे. तिसरा येणार का हा प्रश्न आहे. या वेळेला वाईड आलाय आणि वाईडनं आपण पाहतोय टीमची धावसंख्या आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळते. संघ जाऊन पोहोचलाय या वेळेला अगदी एका धावेनं 35 या आकड्यावरती. बॉडी पासून दूर ठेवायचा प्रयत्न होता सचिन करिता, कारण सचिनला सूर गवसलाय आणि ज्या वेळेला हा फलंदाज मैदानामध्ये सुरुवात करतो ना मग तो समोरच्याला बेहाल करतो. फ्री हिटची संधी आहे, काय घडेल पाहूयात मैदानामध्ये. सचिन मोरे पुढचा बॉल ऑन द अटॅक. सिक्सरची अपेक्षा सर्व प्रेक्षक आवर्जून वाट पाहत होते. पहा इथे डेंजर एंड कडे आहेत आणि आता मात्र बाद व्हावं लागतंय. संदेश पाटील फ्रस्ट्रेशन यष्ट्यांवरती काढलं, यष्ट्या वाकवल्या तिकडे आणि अखेरकार आता इथून आपण पाहतोय आदित्य मस्करची विकेट गहाळ. हा धक्का बसतोय टीम नेरेला तिसरा. पाहतोय विना टूर अँड ट्रॅव्हलचे सर्वा किरणजी पाटील साहेब यांना मी विनंती करू या आपण मंचावर. आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू. सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रत्येक बॉल वरती काहीतरी वेगळं घडताना पाहायला मिळत आहे. मोमेंट आहेत मॅच मध्ये. सुरुवातीला आपण पाहिलं 3 षटकामध्ये धावा बनत नव्हत्या. आता मात्र या ओव्हर मध्ये धावा अगदी दुथडी भरलेल्या नदीसारख्या ओसांडून व्हायला सुरुवात झाली आणि आपण पाहू शकतो इथे मैदानाच्या आतमध्ये अगदी त्या धावा काट उद्ध्वस्त करत गेल्या. म्हणजे त्यांच्या वाट्याला जो कोणी आला त्यांना ते उद्ध्वस्त करत गेल्या. मग समोर आपण पाहिलं संदेश पाटील गुड्डू सारखा एक फलंदाज होता, परंतु गुड्डू वरती बिट्टू भारी झाला मैदानाच्या आतमध्ये आणि आपण धावा येताना पाहिल्या. अगदी धावा झाल्यात त्या म्हणजेच 36 धावा 3 गड्यांचा मोबदला आहे. 10च्या सरासरीनं फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अंबिका किराणा स्टोअर जितू 11 जय हनुमान नेरे या संघाची. सचिन मोरेसाठी आपण पाहतोय अजूनही षटकामधून 4 चेंडू शिल्लक आहेत. षटकाराची हॅट्रिक जर कंप्लीट झाली तर मग माजी सरपंच राजारामजी पाटील साहेब यांच्या वतीनं 2,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यावेळेचा बॉल तेवढाच चांगला आपण पाहतोय गुडलँड स्पॉटला अपटीबार चेंडू, खांद्यातील वेग, मनगटामधील ताकद चेंडूवरती पणाला लावली जाते. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र ओसांडून उसळतोय आणि आपण पाहिलं वेग आणि बाउन्स या दोन गोष्टींचा द्वंद्वी संगम या बॉल मध्ये पाहायला मिळाला. इतका छान चेंडू आपण पाहिलेला आहे. पुढचा बॉल राऊंड द विकेटनं गोलंदाजी आहे यावेळेला. फुल टॉस बॉल आहे. अगदी आपण पाहिलं की स्वाईप करायचा प्रयत्न होता खेळाडूचा. एक धाव तिकडे मिळते, दुसरी धाव मिळणार आहे का मी म्हणेन दोन्ही एंडनं स्ट्राईक सोडणं हा आता नवीन रूल आलाय. त्यामुळं इथे एकच धाव आपल्याला जरूर पाहायला मिळते. एका धावेनं धाव फलक पुढे. एकूण धावा 37 3 गड्यांचा मोबदला आहे. 16 धावा सचिन मोरेने जमा केल्या 10 मध्ये. खास करून म्हणजे सरावाचा अभाव जाणवतोय संदेश पाटीलच्या ओव्हर मध्ये आणि फिल्डिंग मध्ये.
येस, नो बॉल आहे ना? हा, तेच विचारणार होतो आम्ही आता पंचांना. नो बॉल आहे, त्यामुळे आता हा चेंडू परत पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे. नाहीये, फ्री हिट. यस, ओके, फ्री हिट असणार आहे. नेरे संघासाठी आलेल्या या मेजवान्याच आपण पाहूयात. मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, लेकिन हम लढे नहीं ये गलत बात है. जेल साठी चान्स जरूर आहे, परंतु फ्री हिटचा बॉल आहे. औपचारिकता एक धाव द्यावी लागणार आहे समोरील संघाला. किंबहुना एका धावेनं धावफलक आपण पाहतोय पुढे सरसावला जातोय. एकूण धावा 39, जिकडे 3 गड्यांचा मोबदला. अंतिमचे 2 बॉल शिल्लक. 39 धावा, 3 गड्यांचा मोबदला. नेरे विरोधामध्ये लढाई आहे ती म्हणजेच शिवकर. एकाच परिसरातील 2 संघ एकमेकांना 2 हात करतायत, 4 हात करतायत. आणि आपण पाहतोय अगदी यावेळेला तेच आपण इथे लढाई असलेलं एक चांगलं घटन दृश्य मैदानाच्या आतमध्ये इथे एन्जॉय करत आहोत. अंतिमचे अजूनही बॉल शिल्लक 2. 39 वरती नेरे संघ पोहोचलाय. यावेळेला मिस झालाय बॉल, मात्र तितकाच चांगला पाहायला मिळाला. टीमची जी धावसंख्या आपण पाहिली तर एका धावेनं वाढली जाते. एकूण धावा 40, तिकडे 3 गड्यांचा मोबदला आहे. शेवटचा अंतिम एक बॉल, 4 षटकांचा सामना आहे हा, कारण दुसऱ्या फेरीमधून आपण हा पहिला सामना खेळवतोय. तर मग या बॉल वरती किती धावा येतील याकडे सर्वांचं लक्ष आकर्षित आहे. मॅच तेवढीच छान. सर्व प्रेक्षक वर्गाला अगदी अशा प्रकारचे सामने आवडतात. या मॅच मध्ये पहिल्या हाफ पासूनच लढाई झाली असं वाटू लागलं होतं. धावा बनत नव्हत्या, धावा बनत गेल्या. या बॉल वरती अगदी आपण पाहिलं की दिशा द्यायचा प्रयत्न सेकंड स्लिप मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. आणि आपण जर पाहिलं तर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच एकूण धावा धावफलकावरती 40 बनवल्या. 10च्या सरासरीनं 41 धावा झाल्यात. एक धाव या बॉलवरती आली आणि 41 ना आता आपण पाहतोय 42 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. ते म्हणजेच प्रणय अँड मिहिका 11 तिरंगा शिवकर या संघासमोर. विरोधामध्ये आहेत अंबिका किराणा स्टोअर, जीतू 11, जय हनुमान नेरे. ही लढाई आपल्याला पाहायला मिळेल. कसा होणार आहे खेळ सेकंड हाफ मध्ये आपण जाणार आहोत. आपल्या सोबत आहेत अगदी वयाळवरून आज आपल्या सोबत आलेत ते अर्थातच शुभम मात्रे यांचा आपण गोड आवाज ऐकूयात. तोपर्यंत मी थांबतोय, आपण थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. गावदे आंबिवली या संघाच्या माध्यमातून आयोजित केलेली एक दमदार क्रिकेटची स्पर्धा. दरम्यान टॉस साठी देखील कॉल आहे. तर आम्ही कुंडेवाल संघाचा संघनायकाला कानोबा कुंडेवाल आणि जय गणेश्वर धानसर या दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला इथे इन्व्हाइट करतो की आपण टॉस साठी ते रिपोर्टिंग करायची. थँक्यू व्हेरी मच. खरं तर आपण पाहतोय आमचे माजी सरपंच दमदार सरपंच राहिलेत, त्यांच्या माध्यमातून खरं तर कॉमेंट्री बॉक्स साठी सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज राजारामजी पाटील साहेब यांना आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्स साठी 500 रुपये. दिलीपजी तुपे साहेब शिवकर, हनुमानजी ढवळे साहेब शिवकर, त्यानंतर अक्षय पोल्ट्री फार्मचे पाटील पोल्ट्री फार्मचे सर्वा अक्षय पाटील लोणिवली वाडे आणि विना टूर ट्रॅव्हल्स नेरे किरणजी पाटील यांना सुद्धा विनंती करतोय आपण यावं मंचावर. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून करूया हार्दिक स्वागत. सुस्वागतम, स्वागतम, स्वागतम. कुंडेवाल संघाचा संघनायक आणि धानसर संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. हॅलो. आणि सन्माननीय व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आपण पाहतोय लक्षा बल्ले आणि बावऱ्या बैलाचे मालक सन्माननीय संदीप शेत गाताडे यांच्याकडून आम्हाला देखील कॅश पारितोषिक आले. त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू व्हेरी मच. शायनर ग्रुपच्या गिरीश गायकर यांना आम्ही विनंती करू या आपण स्टेजवर आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर हार्दिक स्वागत. रमाकांतजी नांदेवकर साहेबांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून रमाकांतजी नांदेवकर साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया स्वागत. माजी सरपंच राजारामजी पाटील साहेब यांना आम्ही विनंती करू आपण आपल्या शुभ हस्ते रमाकांतजी नांदेवकर साहेबांचं आपण स्वागत करावं. चला, कुंडेवाल टीमचा कॅप्टन या ठिकाणी दाखल झालाय. जय गणेश्वर धानसर टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी लगेचच या. पहिल्या फेरीतली तिसरी लढत नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती
कुंडेवाल आणि जय गणेश्वर ढान्सर. जय गणेश्वर ढान्सर टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी लगेचच या. दुसऱ्या फेरीतली पहिली लढत आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. प्रणय मिहिरा 11 तिरंग शिवकर आणि त्यांच्या विरोधात आपण पाहू तो अंबिका किराणा G2 11 जर्मन नेरे संघ. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. नेरे टीमनं पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर 24 बॉल 4 षटकांमध्ये धावा बनवल्या त्या 41 आणि इथून 24 बॉल आणि 42 धावसंख्येची गरज आहे तिरंगा शिवकर टीमला. त्यानंतर नरेजी म्हात्रे साहेबांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. खरं तर लक्षा बल्ले बैलाचे मालक संदीपजी गाताडे साहेबांना आम्ही विनंती करू आपण त्यांचं स्वागत करावं. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण इथे सन्मानित करूया आणि जाऊया. सामना रंगेल. एका बाजूला शिवकर आणि दुसऱ्या बाजूला नेरे. थँक्यू. ओके, थँक्यू. चला सामन्याला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. 17ला इनिंगला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक टाकण्यासाठी या अंबिका किराणा G2 11 जर्मन नेरे टीम कडून गोलंदाज सुशांत गायकर या गोलंदाजाला आपण पाहतोय. पहिलाच बॉल अलॉंग द कार्पेटनं फटका एक्झिक्यूट केला. एक सिंगल रन मिळेल ती शिवकर टीमला. शिवकर टीमची धावसंख्या 1 ने वाढेल आणि धावसंख्येचा श्री गणेश होईल. प्रेम गायकवाड आणि नॉन स्ट्राईक एंड वरती जे फलंदाज होते संदीप पाटील आता स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. राजू तुपे साहेबांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं. बिल्डर अँड डेव्हलपर आमच्या किशोरभाई पाटील, मनोहरभाई पाटील यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करूया. पहिल्या बॉलवरती सिंगल धाव. पॉवर प्ले P1चं षटक टाकण्यासाठी सुशांत गायकर आलाय. संदीप पाटील ऑन स्ट्राईक. खूप चांगली गोलंदाजी, जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला आहे. वेगानं प्रति उत्तर दिलं जात आहे. निर्धाव चेंडूची मात्र सांगता. पॉवर प्ले P1चं षटक. पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं तर आक्रमण नेहमीच फलंदाजी करणाऱ्या टीम कडून होत असतं, परंतु इथून सुशांत गायकर याला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण आव्हान आपण पाहिलं तर 24 बॉल आणि 42 ची गरज आहे. यावेळेला मात्र कुटप्पाचा बॉल ऑन साइडला भिरकावून दिलाय, परंतु फिल्डर आहेत. एक सिंगल फक्त मिळेल. चांगली फेकी, चांगली फिल्डिंग झाली आहे. सिंगल पेक्षा जास्त काही नाही. सिंगलच्या बरोबरीनं दुसरी धाव धावफलकावरती लागेल ती तिरंगा शिवकर टीमची. 2 धावा होतील धावफलकावरती. थँक्यू. आपण MH 46 BD 5918 रिक्षा कोणाची असेल बघा, खाली पडली आहे. कोणाची असेल त्या संपर्क करा. आपण त्या रिक्षाजवळ जा. थँक्यू. या ठिकाणी स्ट्राईक एंड वरती फलंदाज प्रेम गायकवाड याला आपण पाहतो. सरळ बॅटनं फटका खेळायचा होता. फिल्डर मिडॉनला तैनात होते. कुठलीही धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. 4 बॉल फेकून झाले. 2 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 42 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो तिरंगा शिवकर टीमला. पहिले षटक, पहिल्या षटकामध्ये 4 बॉल तर अगदी चांगल्यारीत्या टाकलेत. अजून 2 बॉल तशाच पद्धतीने टाकायचे आहेत. बॅटची कट मागच्या बाजूने फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू जाताना डायरेक्ट हिट झालाय. चान्स बनली आहे. उमेश पाटील त्या ठिकाणी होते. फार चांगली फिल्डिंग झाली आहे. पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती आता चेक करतील. संगम भोईर सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण या स्पर्धेसाठी पाहतोय. थँक्यू. खरं तर नरेशजी म्हात्रे साहेबांना आम्ही विनंती करू, या 2 संघामध्ये धानसर विपक्ष कुंडेवाल असा सामना असेल. दोन्ही संघांना आपण टॉस बॉक्स मध्ये या. टॉस केला जाईल. कुंडेवाल संघ आलाय का? धानसर संघ आपण लगेच टॉस साठी संपर्क करा. धानसर संघाचा संघनायक आपण टॉस साठी संपर्क करा. कुंडेवाल संघाचा संघनायक आलाय. नॉट आउट. फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या परतलेत. एक सिंगल रन या चेंडूवरती पाहायला मिळेल. सिंगलच्या बरोबरीनं 3 धावा धावफलकावरती लागतील. खरं तर नेरे गावाचे उद्योजक संदीपजी म्हात्रे साहेब नेरे यांना आम्ही विनंती करू, आपण या मंचावर आपलं हार्दिक स्वागत. माफ करा, धाव नाहीये. ओके, 2 धावा धावफलकावरती लागतील. 5 बॉल झालेत. अजून एका चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. पॉवर प्ले 1 मध्ये चांगली गोलंदाजी झाली ती गोलंदाजाची. हा शेवटचा बॉल देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला देखील प्रॉपर टायमिंग नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये आपण गोलंदाजी सुशांत याची पाहिली तर खूप चांगली गोलंदाजी, वेग, त्यानंतर संमिश्र प्रतीची गोलंदाजी देखील झाली आहे. फक्त एक सिंगल धाव शेवटच्या बॉलवरती पाहायला मिळेल. 3 धावा बनतील
तिरंगा शिवकर टीमच्या पहिल्या ओव्हर नंतर, जिथे 42 धावा 4 ओव्हरमध्ये बनवायच्या होत्या, फक्त 3 धावा आल्यात आणि इथून 18 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि गरज आहे ती 39 धावसंख्येची. थँक्यू. खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय धानसर विपक्ष कोंडेवाल असा सामना असेल. मी नरेशजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन, आपण आपल्या शुभ असे या दोन संघामध्ये टॉस करावा. टॉस खरं तर करतोय आपण या ठिकाणी. 5 षटकांची लढत असेल. कंपल्सरी चेसिंग आहे आणि दोन्ही संघांना बीमरसाठी एक रिव्ह्यू दिला जाईल आणि त्यानंतर ऑनफिल्ड अंपायर जो पण निर्णय असेल तो मान्य करावा लागेल. चला, पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 3 धावा फक्त धावफलकावरती लागल्यात. म्हणजे काय ताकदीची गोलंदाजी झाली नेरी टीमची ती आपल्याला पाहायला मिळाली आहे. 3 धावा अवघ्या धावफलकावरती. 18 चेंडू इथून बाकी असतील आणि आपण पाहिलं तर 39 ची गरज. अर्थातच रन रेट आपण प्रत्येक ओव्हरमध्ये पाहिला तर 13च्या आस्किंग रन रेटनं धावा बनवायच्या त्या प्रणय आणि मिहिका 11 तिरंगा शिवकर टीमला. सचिन मोरे गोलंदाजी मार्क वरती. फलंदाजी फार सुरेख झाली होती. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि मागील मॅच मध्ये अष्टपैलू प्रदर्शन या खेळाडूचं राहिलंय. या मॅच मध्ये कशी गोलंदाजी होईल? पहिलाच बॉल अखूट टप्पा, जागा बनवली, बॉलला पाठवलं सीमा पार. दणदणीत षटकार आलाय तो प्रेम गायकवाड याच्या बॅट मधून. जुडीचे पहिल्या ओव्हर मध्ये अगदी संत सुरुवात या ठिकाणी झाली होती, परंतु या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण, षटकार आलाय. हा चेंडू ऑन साइडला, फिल्डर आहेत त्या ठिकाणी. एक धाव वेगाने कंप्लीट झाली आहे, दुसरीचा प्रयत्न नाहीये. पहा, फिल्डर लगेच बॉल पर्यंत पोहोचले. कव्हरअप चांगलं झालंय. एक सिंगल फक्त या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या बरोबरीनं 10 धावा लागतील धावफलकावरती. 42 धावसंख्येची गरज असताना अजून आपण पाहिलं तर उर्वरित बॉलवरती 32 ची गरज. सन्माननीय नेरेगावचे संदीप शेठ मात्र या स्पर्धेसाठी दाखल झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती आहे आपण मंचावरती या आणि इथे बसून आपण सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. संदीप पाटील स्ट्राईक एंड वरती आहेत. हा चेंडू आगला वेगळा फटका आपल्याला पाहायला मिळाला असता. पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. नो बॉल आणि निश्चितच आता नेक्स्ट बॉल वरती फ्री हिट असेल. थँक्यू व्हेरी मच. गोलंदाजानं जर विकेटची हॅट्रिक घेतली आणि 3 षटकात ठोकले फलंदाजांना, तर आतिशभाई घनसोलकर यांच्या माध्यमातून विकेट साठी 1000 रुपये विकेट हॅट्रिक साठी. फ्रीटचा बॉल, फ्रीटचा बॉल होता, संधी होती, परंतु बॅट अँड बॉलचा चांगला संपर्क नाहीये. ऑन साइडला फक्त एक सिंगल रन मिळेल. सिंगलच्या साह्याने स्ट्राईक रोटेशन होईल आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 12 धावा. 12 धावा विदाउट लॉस. सलामीची जोडी मैदानात आहे. चांगला खेळ सध्याच्या स्थितीला मी तर म्हणेन की हलक्या हातानं या ठिकाणी धावफलक फक्त हलतं ठेवलंय. उर्वरित आपण पाहिलं तर अजूनही विजयासाठी गरज आहे ती 30 धावसंख्येची. गोलंदाज तयार. या ठिकाणी मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या अगदी समोर बॉल पडलाय. एक सिंगल रन फक्त या चेंडूवरती होईल. सिंगल न स्ट्राईक रोटेशन आपल्याला पाहायला मिळेल आणि धाव फलकावरती धावा होतील त्या 13 धावा. पंच रिव्ह्यू आहे का? कशासाठी? बीमर साठी. ओके, ठीक आहे. चला, थर्ड अंपायर या ठिकाणी चेक करा. तिसऱ्या पंचांसाठी मागणी केली जाते. थँक्यू. त्या दरम्यान आपण पाहतोय विवेकजी पोरजे, आमच्या उत्कृष्ट निवेदक धानसर यांना आम्ही विनंती करू, आपण या मंचावर आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. आणि विकेट हॅट्रिकसाठी खरं तर आतिशजी घनसोलकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज 3 विकेटसाठी. खरं तर व्यासपीठावर उपस्थित आपण पाहतोय नेरे गावाच्या
उद्योगपती नेरेगावाच्या गोल्डन मॅन अर्थात साई सेवा पदयात्रा मंडळाचे उपाध्यक्ष संदीप शेठ म्हात्रे यांच्या ठिकाणी आपण पाहतोय. खरं तर व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. थँक्यू व्हेरी मच. नो बॉल. पंचांनी या ठिकाणी चेक केला आणि इशारा दिला, हा नो बॉल आहे. आता पुढचा बॉल आपण फ्री हिट पाहू शकतोय. उघडा डोले पहा नीट, पुढचा बॉल असेल आता फ्री हिटची संधी आली आहे. ती संधी पाटीलसाठी धावसंख्येत होईल वाढ, धावसंख्या पोहोचेल ती 14 या आकड्यावरती. सचिन मोरे थोडीशी खराब गोलंदाजी आपण एक नो बॉल त्यांच्याकडून पाहिलाय. उर्वरित बॉलवरती अजून देखील धावा बनवायच्या आहेत. त्या 28 ची गरज आहे. फ्रीटचा चेंडू असेल संदीप पाटील यांच्यासाठी आता सुवर्ण संधी आहे. हा चेंडू फ्रीटच्या बॉलवरती खूप चांगली गोलंदाजी. बाट कट मागच्या बाजूला आपण फर्स्ट स्लिप मध्ये फिल्डर यांच्या हातामध्ये झेल घेताना पाहिलाय, परंतु फ्रीट असल्या कारणाने फलंदाज बाद नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता, डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी, कमबॅक केलं जाते सचिन मोरे यांच्या माध्यमातून. 14 धावा लागल्या धाव फलकावरती. यावेळेला टायमिंग झालंय, बॅट मधून आवाज आला, टक, बॉल मात्र चालला सीमा पार. आला हा दणदणीत षटकार. सिक्सर आणि या ठिकाणी सन्माननीय विवेकजी पोरजी साहेब दानसरचे उत्कृष्ट निवेदक. बरेचशा इव्हेंट मध्ये आपण त्यांना निवेदकाची भूमिका करताना पाहतोय. ते विवेकजी पोरजी साहेब दानसर यांचं या ठिकाणी शुभ आगमन मंचावरती पाहायला मिळतंय. त्यांना देखील विनंती आहे आपण यावं मंचावरती. स्पर्धेच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप बॉल पाहायला मिळाला. पंचांचा इशारा आलाय, हा वाईट बॉल आहे. थोडीशी दिशा भरकटलाय तो गोलंदाज सचिन मोरे. या ठिकाणी एक्स्ट्रा रनच्या साह्यानं धावसंख्येत होईल वाढ, धावसंख्या होईल ती 21. 21 लॉस ऑफ 0 विकेट. ओपनिंग पेअर मैदानावरती आहे. चांगला खेळ चालू आहे संदीप पाटीलच्या माध्यमातून. कट करण्याचा प्रयत्न, शेवटचा बॉल अँड मुवमेंटला बॅटचा फ्लो ओपन केलाय. बॉल थांबणार नाहीये, वेगानं बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आला हा चौकार. थँक्यू. तर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं रमाकांतजी नांदेवकर आणि नरेशजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल 2-2 हजाराचं आर्थिक सहाय्य लाभलंय. त्यांचं आपण गावदेवी चषक आंबिवले या स्पर्धेमध्ये करूया स्वागत. आणि त्या दरम्यान विवेकजी पोरजी साहेब यांना आपण पाहतोय निवेदक. खरं तर बऱ्याचशा इव्हेंटमध्ये त्यांना आपण पाहिलंय आणि आज ते या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. पंचवीस धावा फलक्यावरती. शेवटला आक्रमण झालंय ते सचिन मोरे या गोलंदाजावरती. सचिन मोरे यांनी तब्बल आपण पाहिलं तर 22 धावा खर्च केल्यात. महागडी गोलंदाजी झाली आहे. 25 धावा टोटली धाव फलक्यावरती लागल्यात. पहिल्या ओव्हरचा विचार केला गेला तर सुशांत गायकर यांनी खूप चांगली गोलंदाजी केली होती. फक्त 3 धावा पॉवर प्ले 1च्या षटकामध्ये दिल्या होत्या, परंतु सचिननं थोडीशी सुमार गोलंदाजी केली आहे. तब्बल 22 धावा खर्च केल्यात. 25 धावा 2 ओव्हरमध्ये बनल्यात त्या तिरंगा शिवकर टीमच्या. आणि इथून 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि विजयासाठी गरज येते 17 या धावसंख्येची. 12 चेंडू 17 ची गरज. आणि एक गोष्ट आपण जर ऑब्झर्व केली शिवकर टीमची, तर मागील मॅच मध्ये देखील सलामीच्या जोडीनं सामना जिंकवला होता. आता देखील सलामीची जोडी मैदानात आहे. अर्थातच विकेट घेण्यामध्ये यश आलं नाहीये ते नेरे टीमच्या गोलंदाजांना. संदीप पाटील मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 15 बॉलवरती 43 धावांची विस्फोटक इनिंग. सन्माननीय आतिशजी घनसोलकर साहेबांकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 17 ची गरज. 12 बॉल शिल्लक. पहिलाच बॉल बॅटची कट लागली होती. मागच्या बाजूनं चेंडू जात असताना एकही धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता आदित्य मचकर या गोलंदाजाला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. 12 बॉल 17 ची गरज होती. पहिला चेंडू आला हा निर्धाव. आणि इथून 11 चेंडू बाकी असतील आणि 17 धावसंख्येची गरज. कमबॅक करावं लागेल. कमबॅक होऊ शकतंय. दोन्ही टीमने सामना सोडलेला नाहीये. दोन्ही टीमच्या बाजूने प्रयत्न मात्र चालू आहेत. आदित्य मस्कर वरती आता जिम्मेदारी असेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अकूट टप्पा पाहायला मिळाला. मागच्या बाजूने फिल्डर सूरज
सूरज पाटील होते त्या ठिकाणी. खूप चांगली फिल्डिंग शॉट थर्ड मॅनला त्यांची झाली आहे. कमीत कमी आपल्या टीमसाठी आता 3 धावा वाचवल्यात. जर थोडी चुकी झाली असती तर लगेच बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला असता, परंतु चांगली फिल्डिंग. अशा धावा आता वाचवाव्या लागतील नेरे टीमला, कारण कमी धावसंख्या आता वाचवायची आहे. एक सिंगल मिळते, सिंगलच्या साह्याने धावसंख्या होईल ती 26 धावा आणि उर्वरित आता बॉल बाकी आहे ते 10 आणि गरज येते 16 धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. आज दुसरी या ठिकाणी आपण पाहतो दुसऱ्या फेरीतली पहिली लढत झाली. स्टार्ट 4 ओव्हरची लढत होती. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर नेरे टीमने धावा बनवल्या होत्या 41-42 धावसंख्येचं आव्हान होतं तर शिवकर टीम समोर, आणि शिवकर टीमनं ते आव्हान आतापर्यंत मित्रमणे सहजरित्या बनवायला सुरुवात केली आहे. सन्मानी या ठिकाणी आपण पाहतो अतिशजी घनसोलकर साहेबांकडून विकेट हॅट्रिक साठी रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कोणत्याही गोलंदाजाला विकेट हॅट्रिक जर मिळवली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल ते अतिशजी घनसोलकर साहेबांकडून. रनअप मध्ये थोडीशी चुकी पाहायला मिळते. पंचाचा डेड बॉलचा इशारा आलाय. चला विनंती असेल का प्रेक्षकांनी प्लीज बाहेरून टोचन देऊ नका, बाहेरून कुणी बोलू नका. आयोजकांकडून आपण सूचना आली आहे. थँक्यू. खरं तर आम्ही बघा खेळाडू असतील, आमच्या प्रेक्षक असतील, मायबाप, त्यांना विनंती करतोय रेलिंगच्या आतमध्ये कोणी बसू नका प्लीज. कोऑपरेट करा. रेलिंगच्या आतमध्ये कोणी बसू नका. चला विनंती असेल आयोजक थोडसा प्लीज जरा कोऑपरेट करा. प्रेक्षकांना विनंती आहे आपण रेलिंगच्या बाहेर बसा. रेलिंगच्या आतमध्ये कोणी बसू नका. बघा मी सर्व खेळाडू असतील त्या टीमला विनंती करेन रेलिंगच्या आतमध्ये बसू नका प्लीज. कॉपरेट करा आपण मित्रांनो. प्रेक्षक म्हटल्यानंतर स्पर्धेचा मायबाप असतो. आपण सपोर्ट करा प्लीज. रेलिंगच्या आतमध्ये कोणी बसू नका. आम्ही तुम्हाला प्रेमाची विनंती करतोय. आणि बाहेरून कोणी आवाज देऊ नका. बघा मी विनंती करेन खेळाडू शांतपणे त्या ठिकाणी खेळ चालू आहे, शिस्तबद्ध खेळ चालू आहे. बाहेरून कोणी आवाज देऊ नका, कारण प्रत्येक जण आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेला असतो. ही भावना आम्ही तुमची जाणू शकतो. याच्याकडे खरं तर टीम जिंकल्यानंतर तुम्ही जल्लोष करू शकता. थँक्यू. नक्कीच फार मोठी स्पर्धा आहे आणि स्पर्धेला कुठल्याही प्रकारे गालबोट लागणार नाहीये याची आपण दक्षता घेतो. त्यामुळं जे प्रेक्षक असतील त्यांनी कृपया रेलिंगच्या बाहेर बसा. आतमध्ये आपण बसू नका. सगळ्या मायबाप प्रेक्षकांना विनंती आहे आपण आनंद घेण्यासाठी जरूर आलात, परंतु बाहेर बसून आपण आनंद घ्या. तुमचा काही जल्लोष असेल तो बाहेर साजरा करा. 10 चेंडू शिल्लक आहे. 16 धावसंख्येची गरज. संदीप पाटील यांना आपण ऑन स्ट्राईक एंड वरती पाहतोय. आदित्य मस्कर गोलंदाजी मार्क वरती आहे. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज, डावकुऱ्या हाताचा फलंदाज हा बॅटल चांगला पाहायला मिळेल. कोणता डावकुऱ्या हाताचा खेळाडू सरस ठरेल ते आपल्याला पाहावं लागेल. 10 चेंडू आणि 16 ची गरज. गोलंदाजी मार्क वरती या आदित्य मस्कर यांना आपण पाहतोय. चला सामना स्टार्ट करा. 10 बॉल 16 ची गरज. गोलंदाज तयार. यावेळेला खूप टप्प्याचा बॉल पाहायला मिळालाय. पंच आमच्या दिशेने वळत इशारा देतायत की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळतीये ती शिवकर टीमला आणि एक्स्ट्रा रनच्या साह्याने धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या होईल ती 27. अगदी हाफ अँड ट्रॅक अकूट टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होतोय गोलंदाज आदित्यकडून, परंतु बराचसा बाहेर चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय आणि पंचाचा इशारा आलाय हा वाईट बॉल आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तिसरे पंच आपण चेक करा. चला हा माफ करा, हाईट फॅक्टर साठी हा नो बॉल दिलाय, परंतु तिसरे पंच संगम भोईर सर या ठिकाणी चेक करतील. वाईट दिला, वाईट दिला, माफ करा.
वाईट बॉल. अगदी शरीरापासून बराचसा उंच बॉल आपण पाहिलाय. उडी मारून खेळण्याचा प्रयत्न झालाय तरी देखील बॉल बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये. पंचांचा इशारा आलाय, वाईट बॉल मिळेल. एक्स्ट्रा रनच्या साह्याने धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या पाहायला मिळेल ती 27 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून उर्वरित बॉलवरती आता 15 धावसंख्येची गरज. 15 धावसंख्येची उर्वरित बॉलवरती गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती आदित्यला आपण पाहतोय. संदीप पाटील स्ट्राईक एंडला. हा चेंडू परत एकदा थोडीशी खराब गोलंदाजी झाली या आणि निश्चितपणे या बॉलवरती बोनसच्या स्वरूपात मिळाल्या त्या 4 धावा. अगोदर दुष्काळ पडलाय, त्यात हा 13वा महिना. वाईट +4 मिळेल हा चौकार. रस्त्यावर ज्या गाड्या पार्क केल्यात त्यांना मी विनंती करेन, आपण रस्त्यावर गाडी पार्क करू नका. येण्या जाण्यासाठी रस्ता ठेवा. प्लीज कॉपरेट करा. आपण या स्पर्धेचे मायबाप आहात. आपण कॉपरेट करा. थँक्यू. 32 धावा. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. आणखीन खराब चेंडू. वारंवार दिशा भरकटणारी गोलंदाजी चालू आहे आदित्य मस्कर कडून आणि आता लक्ष द्यावं लागेल, कारण जसजसे वाईट बॉल एक्स्ट्रा धावा खर्च करतील तस तसा नेरा संघ या मॅच मध्ये थोडासा बाहेर जाईल. 33 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. आपण पाहतोय की 42 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. अजून 9 धावसंख्येची गरज आहे. कोणत्याही टीमने अजून देखील सामना जिंकलेला नाहीये, हारला देखील नाहीये. परंतु जर अशी गोलंदाजी थोडीशी सुमार पद्धतीची गोलंदाजी जर झाली तर निश्चितपणे तिरंगा शिवकट संघ हा सामना जिंकू शकतो. आता सुरू एक बॉल. आता चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. या लेंथ वरती गोलंदाजीची अपेक्षा आहे आदित्य मस्कर कडून. आदित्य मस्कर हा देखील एक नामवंत गोलंदाज आहे, परंतु या मॅच मध्ये थोडीशी सुमार गोलंदाजी झाली आहे. या षटकातील आपण पाहिलं तर 3 बॉलचा खेळ झालाय. अजून 3 बॉल बाकी आहेत. अर्थातच 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 धावसंख्येची गरज. संदीप पाटील स्ट्राईक एंडला. चकवलं जात आहे. खूप चांगल्या लेंथ वरती चेंडू पडलाय. निर्धाव चेंडूची मात्र सांगत आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय भाऊशेठ पाटील यांच्याकडून संदीपनं जर 2 बॉलवरती 2 षटकार लगावले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चेंडू आलाय डॉट. मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल का? खूप टप्पाचा चेंडू होता, भिरकावलाय. बॉल फिल्डरच्या डोक्यावरून फ्लाय होत चाललाय सीमा रेषा पार. आला हा दणदणीत आणि मॅच मधील हवा काढून घेणारा हा चौकार. खर तर महाराष्ट्र कुस्ती चॅम्पियन जगदीशजी पवार साहेब बेलवली यांना मी विनंती करतोय, या पण मंचावर आपलं हार्दिक स्वागत. 37 धावा धावफलकावरती लागल्या. 7 चेंडू बाकी आहेत आणि 5 धावसंख्येची गरज. मागील मॅच मध्ये जी फलंदाजी झाली होती तिथूनच सेट होऊन आलाय की काय फलंदाज संदीप पाटील, असं आपल्याला या ठिकाणी आता वाटू लागलंय. एक सिंगल रन या चेंडूवरती फक्त मिळेल. सिंगलच्या साह्यानं 3 ओव्हर होतील कंप्लीट. 3 ओव्हर नंतर धावसंख्या तिरंगा शिवकट टीमची धावफलकावरती लागेल ती 38 धावा विदाऊट लॉस. आणि आता शेवटचा एक षटक 6 बॉलचा खेळ शिल्लक असेल आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 4 धावसंख्येची गरज. हनुमानजी ढवळे साहेब शिवकर, दिलीपजी तुपे साहेब शिवकर, कृष्णाजी बैकर उद्योगपती पळसपे, रुपेजी भगत पळसपे आणि जगदीशजी पवार महाराष्ट्र कुस्ती चॅम्पियन आणि दिलीपजी ढवळे साहेब आणि त्र्यंबकजी ढवळे शिवकर या मान्यवरांना आम्ही विनंती करतोय, आपण यावं मंचावर. आपलं हार्दिक स्वागत. आणि आपण पाहिलं तर या ठिकाणी अंबिका किराणा जितू 11 नेरे हा संघ अंबिका किराणा या नावाने खेळतोय. अगदी संघाचे पुरस्कर्ते पॅकर गौतमजी ओसवाल यांना आपण या ठिकाणी मॅचचा आनंद घेताना पाहतोय. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने करूया आपण हार्दिक स्वागत. शेवटचे 6 चेंडू आता शिल्लक आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 4 या धावसंख्येची. 6 बॉल 4 ची गरज. गोलंदाजी मार्कवरती रोहन पाटील. जादुई चमत्कारिक गोलंदाजी आता रोहन पाटीलला करावी लागेल. 6 बॉल 4 धावा. टेनिस क्रिकेटमध्ये 6 बॉल वरती 4 धावा वाचवणं मी तर म्हणे सध्याच्या स्थितीला थोडस कठीण आहे, परंतु अशक्य नाहीये. याच ग्राउंड वरती 3 धावा डिफेंड झाल्यात. हा चेंडू अगदी समोर टाकलाय. जमीन लगतचा फटका.
अगदी सिंगल डबल्सनं देखील सामना जिंकू शकतो हे माहिती आहे संदीप पाटील आणि प्रेम गायकवाडला. सिंगल मिळते, सिंगलच्या साह्याने धावसंख्येत होईल बदल, धावसंख्या होईल ती 39 धावा फलक्यावरती. अजूनही 3 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. आणि अजून देखील आपण पाहिलं तर शिवकर टीमची एकही विकेट गेली नाहीये. मागील मॅच मध्ये देखील सलामीच्या जोडीनं ओपनिंग पेअरनं सामना जिंकवला होता. या मॅच मध्ये देखील तसंच घडेल का ते आपल्याला पाहावं लागेल. 3 धावसंख्येची गरज, 5 बॉल शिल्लक. सुरेख फटका वॅकंट एरिया मधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे ट्रॅव्हल होईल आणि हा सामना जिंकलाय प्रणय अँड मिहिका 11. तिरंगा शिवकर टीमनं, वेल प्लेड शिवकर टीम, फार चांगला खेळ दाखवलाय. हार्ड लक असेल नेरे टीम, चांगला खेळ राहिलाय नेक्स्ट मॅच आणि नेक्स्ट टुर्नामेंट साठी. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. आणि या ठिकाणी आपण पाहतोय खरं तर नेरे गावाचे उद्योगपती आहे, साई पदयात्रा मंडळाचे उपाध्यक्ष आणि खरं तर या ठिकाणी संदीपजी म्हात्रे साहेब यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर करूया हार्दिक स्वागत. मी संदीप म्हात्रे साहेबांचा आपण सन्मान करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. मी राजूभाई घनसोलकर यांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते संदीपजी म्हात्रे साहेब गोल्डन मॅन नेरे यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करावा. नक्कीच. आणि सूरजजी पाटील नेरे गावचे यांना विनंती आहे आपण मंचावरती या. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, मोस्ट वेलकम. खरं तर त्याच दरम्यान आपण पाहतोय महाराष्ट्र कुस्ती चॅम्पियन जगदीश पवार साहेब बेलवली यांच्या ठिकाणी शुभ आगमन. त्यानंतर स्वागत केले जाईल आमचे निवेदक विवेकजी पोरजी साहेब, ज्यांना आम्हाला या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य दिलंय, त्यांचं आपण करूया स्वागत. मी रोहित पाटील यांना विनंती करेन आपण विवेकजी पोरजी साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून करावं स्वागत. आणि सन्माननीय प्रणयजी दलवी साहेबांना विनंती आहे, उद्योगपती आपणास विनंती आहे आपण मंचावरती या. स्पर्धेच्या वतीनं आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. बोलूया मॅन ऑफ द मॅचच्या पारितोषिकाकडे. 12 बॉल वरती 18 धावा. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर 42 धावा संख्येचा पाठलाग करत असताना 12 बॉल वरती 18 धावा बनवल्या आणि टीमला विजय संपादन करून दिला. बॅक टू बॅक दुसरी मॅन ऑफ द मॅच. पहिल्या मॅच मध्ये देखील संदीप पाटीलच होता आणि या मॅच मध्ये देखील संदीप पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच. खरं तर प्रणयजी दलवे यांना आम्ही विनंती करू, उद्योगपती प्रणयजी दलवे, आपण या मंचावर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. मी मुकुंदजी झाडे साहेबांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन संदीप पाटीलला इथे सन्मानित करावा. त्या दरम्यान सतीजी पाटील साहेब माजी सरपंच बेलवली यांना सुद्धा विनंती असेल, या साहेब आपण मंचावर आपलं हार्दिक स्वागत. खरं तर पंढरीनाथ कडव साहेब यांना पाहिलं, शिवकर संघाचे पुरस्कर्ते आहे, ज्यानं 2000 रुपये संघासाठी बक्षीस दिलंय, ते पेटीएम करतील तुम्हाला. थँक्यू. खरं तर जगदीशजी पवार साहेब यांना आपण पाहतोय, महाराष्ट्र कुस्ती चॅम्पियन, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल 3000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय, त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. जगदीशजी पवार साहेबांना सुद्धा आम्ही विनंती करू, आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर स्वागत केलं जाईल. आणि मुकुंदजी झाडे साहेबांना मी विनंती करेन, संदीप पाटील, प्रणय दलवी आमचे युवा उद्योजक यांना विनंती असेल आपण या मंचावर आपलं स्वागत असेल. आणि या सामन्याचा सामनावीर आपण पाहतोय, जिथे मुकुंदजी झाडे साहेब जंको कंपनी कूलर मॅन्युफॅक्चर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खरं तर 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मुकुंद झाडे साहेबांसाठी. आणि संदीप पाटील ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल कुंडेवाहाल आणि जय गणेश्वर धानसर. आणि